अंबाबाईच्या नावाने उदो होतो, भवानीच्या नावाने उदो होतो। महाराष्ट्रामध्ये देव दिवाळी झाली की गोंधळ घालण्याची परंपरा आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये खास करून तुम्हाला देवींची मंदिरं जास्त दिसतील। त्यामध्ये पावनाई, चणकाई, कालकाई, जुगाई, सोमजाई, झोलाई, सालबाई, चंडिका, कालिका, सोनसाखळी, व्याघ्रांबारी, त्याचप्रमाणे भराडेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर अशा देवांची मंदिरं तुम्हाला दिसतील। म्हणजेच भैरी भवानी हे कुळ आणि मूळ आपलं असावं शेतकरी कष्टकरी समाजाचं आहे। महाराष्ट्रामध्ये इतिहासकारांनी चांगल्या प्रकारे या गोंधळाचं वर्णन केलेलं आहे। नवीन पिढीने ते समजून घेतलं पाहिजे। देव दिवाळी झाली की हे सर्रास गोंधळ ज्या गावच्या रक्षण करतायत, पूर्वीपासून आर्य अनार्य असू दे किंवा जी संस्कृती असू दे, हिचं पालन करणाऱ्या, गावाचं रक्षण करणाऱ्या ह्या ज्या ग्रामदेवता आहेत त्यांचा सर्रास गोंधळ देव दिवाळी झाल्याच्या नंतर केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आजही सुरू आहे। पूर्वजांनी कुठलीही साधनं त्यांच्याकडे नसताना सुद्धा ही परंपरा जोपासलेली आहे। आजही आपल्याकडे घरी जर नवीन लग्न झालं तर त्या दाम्पत्याला त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला जातो त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने। आणि ही परंपरा तरुण पिढीने ही संस्कृती जपली पाहिजे। ही आपली शेतकरी कष्टकरी समाजाची परंपरा, ही बळीवंश परंपरा आहे आणि ही परंपरा आपण सर्वांनी जोपासली पाहिजे। गोंधळ हा नेमका काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे। आणि गोंधळामध्ये जे दिवटी पेटून जे तिथे नृत्य केलं जातं, गोंधळची म्हणणी म्हटली जाते, ही खरोखरच ऐकण्यासारखी असते आणि ही परंपरा नवीन पिढीने जोपासली पाहिजे। हा जो गोंधळ आहे ही आपली संस्कृती आहे, ही कष्टकरी बहुजन समाजाची संस्कृती आहे, ती टिकली पाहिजे, जपली पाहिजे। आंबे मातेच्या नावानं उदो होतो, भैरी भवानीच्या नावानं उदो होतो, भवानी मातेच्या नावानं उदो होतो। इड्या पिड्या टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे, चांग भलं।